नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये आता स्वानंदीने मात्र समरच्या आईला घरी आणलेलं असतं आणि समरची आई घरी बघून समरला किती आनंद झालेला आहे। तर स्वानंदीने मात्र आता समरच्या आईबद्दल जे काही सत्य आहे तर ते सत्य सांगून आता समरला जे सरप्राईज दिलं गेलेलं आहे त्यामुळे समर तर फार खुश होतो, परंतु मलिकाचे कसे होश उडतात आणि मलिकाने कोणतं आता भयानक सत्य मात्र दडून ठेवलेलं असतं आणि ते सत्य आता समरची आई उघड करणार आहे हे मात्र आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता विन दोघातीलही तुटेना या मालिकेचे असेच अगदी नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतील। तेव्हा मित्रांनो आता वेळ कसली वाया घालवतात। आता स्वानंदी समरच्या आईला अनाथ आश्रमातून घरी घेऊन येते, तेव्हा समर हे सगळं काही बघून खूप खुश होतो। आजीला सुद्धा फार आनंद होतो, परंतु आता एक खूप महत्त्वाची गोष्ट असते की समरच्या आईची जी काही याददाश्त आहे तर ती गेलेली असते, तिला काही आठवत नसतं। घरी येते पण राजवाड्यांचं घर बघून तिला आता एक वेगळंच काहीतरी आठवल्यासारखं होत असतं, कारण हेच आपलं घर आहे आणि त्या घरातील जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर येतात आणि तिला असं गहिवरून होतं। तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येते आणि ती घराकडे पाहत असते, परंतु आता समर मोठा झालेला असतो, आजी आता म्हाताऱ्या झालेल्या आहेत आणि आता मलिकाला जेव्हा ती पाहते तेव्हा वेगळंच काहीतरी तिला फील होत असतं आणि मलिकाला बघून ती मात्र आता लांब हो असं करत असते। आणि आता हे सगळं काही झाल्यानंतर आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, तुम्ही खरंच किती ग्रेट आहात, तुम्ही माझ्या आईला कसं शोधून काढलंस, इतक्या दिवस माझी आई कुठे होती, कोणत्या अवस्थेत होती। तेव्हा स्वानंदी म्हणते की तुमच्या आई अनाथ आश्रमामध्ये होत्या, मी त्यांची सगळी चौकशी केली आणि आता अनाथ आश्रमातून त्यांनी जेव्हा आयांचा अपघात झालेला होता तेव्हा त्यांना प्रचंड लागलेलं होतं आणि त्याच अपघातामध्ये त्यांची याददाश्त केलेली आहे, म्हणजे त्यांना काही आठवत नाही। आणि मला मात्र जेव्हा आता हे सगळं काही जेव्हा आपण गेलो होतो तिकडे आता आपण त्या म्हणजे DBIला गेलो होतो, तर DBIला गेल्यानंतर तेथे ज्या भेटल्या होत्या आपल्याला त्यांना मी काही दिवस आश्रमामध्ये ठेवलं होतं आणि आता तेथे ज्या आश्रमात त्या या अगोदर होत्या तर तेथे चौकशी सगळी काही मी केली आणि तेथे मला सगळं काही त्यांनी सांगितलं, कारण त्यांचा एक खूप मोठा अपघात झालेला होता आणि जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचार करून वगैरे त्यांना कोणीही काही आठवत नव्हतं, म्हणून त्यांना काही दिवस आता ह्या आश्रमामध्ये ठेवलं गेलं होतं। परंतु इथून निघून मात्र त्या आता इकडे कोल्हापूरच्या देवीजवळ आलेल्या होत्या आणि तेथे आपल्याला ते भेटल्यात आणि जेव्हा आता आजींना मी त्यांच्या फोटोबद्दल विचारलं होतं, आजीने मला आता तो अल्बम दाखवला होता आणि त्या अल्बममध्ये मी राजवाडे तुमच्या आईंचा फोटो बघितलेला होता आणि त्यावरून मी ओळखलं की ह्या राजवाड्यांच्याच आई आहेत। तेव्हा समर स्वानंदीवर आणखीनच खुश होतो, तर आता स्वानंदीला म्हणतो की खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात, आत्तापर्यंत मला माझ्या आईबद्दल इतकं म्हणजे वाईट वाटायचं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा अपघात झाला, आता आई सापडली असेल तसे तर बाबा जर वाचले तर बरं होईल, म्हणून तो आता आईची खूप काळजी घेत असतो। पण स्वानंदी आता आईला काय हवं काय नको आपल्या मांडीवर डोकं ठेवून आता झोपत असते, त्यांना झोप येत नाही म्हणून काळजीने झोपी लावत असते, प्रत्येक गोष्ट खायला बनवून देत असते, त्यांचे हातपाय दाबत असते, अगदी एका आईप्रमाणे ती काळजी घेत असते। आणि समर हे सर्व काही बघून त्याला स्वानंदी मॅडमबद्दल आणखीनच काहीतरी खास वाटत असतो आणि तो स्वानंदीच्या आणखीनच प्रेमात पडलेला असतो। तेव्हा मात्र आता त्याला इतका आनंद झालेला असतो की आईसाठी काय करावं आणि काय नाही। तर आता मलिका जेव्हा समोर येत असते आणि समोर आल्यानंतर मात्र मलिकाला बघून मात्र त्या समरच्या आई खूप घाबरायच्या, त्या लगेच स्वानंदीच्या मागे लपत असतात, ही बाई नको 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 ह्या बाईला माझ्या समोर उभं करू नका, म्हणून आता मोठमोठ्याने किंचाळत आता समरच्या आई ओरडत असायच्या। तर आता स्वानंदीला एक प्रश्न पडलेला असतो की आता मलिका काकू जर समोर आलेले आहे तर आईंना मात्र इतकी भीती का वाटते, ते आता मलिका काकूंना इतकं का घाबरत असतील, नक्कीच यामागे मलिका काकूंचा जर काही हात नसेल ना, म्हणून आता स्वानंदीला म्हणजे विचारच आलेला असतो मलिका काकूला बघूनच मात्र आई इतकं का घाबरतात, त्यांना बघून त्या का लपून बसतात, नक्की काय असं झालेलं असेल आणि ते जे काही आहे ते सगळं आपल्याला शोधून काढावंच लागेल। त्यानंतर आता समर म्हणतो की खरंच स्वानंदी मॅडम, आज तुम्ही मला माझ्या आईचं प्रेम मिळवून दिलं, माझी आईच मला परत मिळवून दिली, मी तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही। त्यावरती स्वानंदी म्हणते की राजवाडे, अहो यात कसले उपकार आहेत, त्या तुमच्या आई तर माझ्यासुद्धा आई आहेत आणि मी त्यांची आता अगदी प्रेमाने काळजी
घेईल आणि ज्यांची अवस्था मात्र ज्यांच्या फोनामुळे अशी झालेली आहे तर त्यांना मी नाही सोडणार. कारण आता जेव्हा आईंना आठवेल तेव्हा मात्र आता आई सगळं काही खरं सांगतील. मलिका आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते. मलिकाला असं वाटतं की आता काय करावं. आता मलिकाला तो सगळं काही भूतकाळ आठवतो, कारण तिला आता याची भीती असते की समरची आई जिवंत आहे आणि तसेच मात्र समरचे बाबा आणि अधीराचे बाबा जर जिवंत असतील तर काय करायचं. आणि आपलं सत्य आता जर या समोर आले तर आता आपलं काही खरं नाही. म्हणून मात्र आता मलिका पूर्णपणे शांत होऊन जाते. तिला काय करावं तेच काही सुचत नसतं. एकतर ही बाई आपल्याला पाहते आणि आपल्याला बघून मात्र आपण तिला खूपच घाबरतो. काय करावं तेच काही कळत नाही. म्हणून मात्र आता मलिका पूर्णपणे वेडीपिसी झालेली आहे. तिला काय करावं तेच काही कळत नसतं. मलिकाला आता इतकं टेन्शन आलेलं असतं की ही स्वानंदी काही ना काही कारस्थान करत असते आणि शेवटी आपल्यावर त्या कारस्थानाचा म्हणजे टेन्शन आणत असते. आता काय करावं. आता मात्र या बाईला आता घरी आणून तर आता ह्या स्वानंदीने खूप मोठी चूक तर केलेली आहे. मग नक्की आता हे सगळं कसं आणि काय करायचं. म्हणून मात्र आता सगळेजण विचारात पडलेले असतात. आता जिकडे समर तर आईची फार काळजी घेतो आणि इकडे ही मलिका टेन्शनमध्ये आलेली असते आणि स्वानंदी ही जी काही आहे तर ती आईंची काळजी घेऊन सगळं काही आईंना आठवण्याचा प्रयत्न करत असते. डॉक्टरांचे उपचार वगैरे सगळं ती करत असते. सगळं काही करून मात्र आता तिने सगळं हँडल केलेलं असतं. त्यानंतर मात्र इकडे आता जे काही होत आहे तर ते सगळं मात्र तेव्हा स्वानंदीला टेन्शनच आलेलं असतं की काय होतं, आई नक्की असं का वागत असतील. म्हणून आता आईंना चांगल्या डॉक्टरांना दाखवून त्यांची याददाश्त कशी वापस आली पाहिजे यासाठी आता स्वानंदी प्रयत्न करायला घेते. त्यानंतर आता मलिकाला टेन्शनच आलेलं असतं. ती अंशुमनला म्हणते की किती काही झालं तरी आता ह्या बाईचा आपल्याला पुन्हा काटा काढावा लागेल. कारण ही बाई दिसते आता साधी नाही. तिने जर आता भूतकाळातील एक असं दडलेलं सत्य जर आता सगळ्यांच्या समोर आणलं तर मात्र हा जो राजवाडी म्हणजे समर आहे ना तो आपल्याला घराच्या बाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही. तेव्हा ती स्वानंदी मात्र आता ती काय करेल तपास नाही. ती तर मात्र आपल्यावर अगदी डाफरूनच आहे. तिला काय करावं. तिला असं झालेलं आहे की आपलं रूप कधी समरच्या समोर येईल आणि समर कधी आपल्याला घराच्या बाहेर काढेल यासाठी ती प्रयत्न करत आहे. आता हे सर्व काही झाल्यानंतर मात्र अंशुमन आणि मलिकाला फार टेन्शन आलेलं असतं. काय करावं. एकतर आता ह्या स्वानंदीनं आणखीन डोक्याला टेन्शन करून घेतलेलं आहे. त्यात म्हणजे त्या समरच्या आईला घरी आणून तिला जर सर्व काही आठवलं तर माझं काही खरं नाही. म्हणून मलिका आणि अंशुमन प्लॅन करायला घेतात की काही झालं तरी आता ह्या स्वानंदीला आणि ह्या समरच्या आईला आपण आणखीन धडा शिकवायचा. त्या दोघींना मात्र आता इथून कायमचं हटवायचं असं त्यांनी डाव आखलेला असतो. आता समर विचार करत असतो की स्वानंदी मॅडम आपल्या घरासाठी इतकं सर्व काही करतात. खरंच आत्तापर्यंत स्वानंदीने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे आणि आपण त्यांच्यावर विश्वास ठेवत नसतो. आपण मात्र आता काकूवर जास्त विश्वास ठेवत होतो. परंतु काकू काय काय करेल माहिती नाही. पण आज स्वानंदी मॅडमने या घरासाठी खरंच या घरासाठी इतकं सर्व काही केलेलं आहे की त्यांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही. कारण स्वानंदी मॅडम आहेच तशा या घरच्या लक्ष्मी आणि उगाच नाही आजी आता या घरातील लक्ष्मी म्हणून आता स्वानंदीला मानत असतात. आजीला तर फारच आनंद होत असतो. आजी तर मात्र आता स्वानंदीचे गोडवेच गात असते की स्वानंदी खरंच तू खूप अगदी ग्रेट आहेस. तू माझ्या सुनाला घरी आणलं आणि खरंच आता माझ्या सुनाला जेव्हा सर्व काही आठवेल तेव्हा माझे दोन जे आता मुलं आहे त्यांचं काय झालं असेल नक्की काय नाही हे सुद्धा आता सगळं काही समजेल आणि हे सगळं कसं झालं काय झालं. आणि माझ्या समरने आत्तापर्यंत ह्या कुटुंबासाठी आपला वाढदिवस आपला आनंद आपला सगळं काही आता आवडीनिवडी तो विसरला होता आणि सगळं काही आपल्या कुटुंबासाठी मात्र तो आता तयार झालेला होता. सगळं कुटुंबासाठी करत होता. स्वतःसाठी आत्तापर्यंत त्याने काहीच केलेलं नाही. सगळं काही आता त्याने ह्या म्हणजे घरासाठी केलेलं आहे. म्हणून आज स्वानंदीमुळे आज त्याला जो काही आनंद मिळत आहे तो केवळ स्वानंदीमुळे. म्हणून मात्र आता स्वानंदीचं खूप कौतुक आणि गोडवा जेव्हा आता ही आजी गात आहे तर ते बघून आता ह्या मलिकाचा आणि अंशुमनचा आणखीनच जळफळाट होत असतो. त्यांना असं वाटतं की काय करावं. या म्हातारीला तर आता धडा शिकवावं लागेलच. कारण कायम दिसते आता स्वानंदीची गोडवे गात असते. किती काही झालं तरी आज मात्र जे काही सत्य आहे तर ते सत्य सांगायला मात्र काही हरकत नाही. परंतु आता जेव्हा स्वानंदीला हे माहिती झालेलं असतं की आता समरच्या आई मात्र मलिका काकूंसमोर येण्यासाठी का घाबरतात. मग आता हळूहळू मात्र आपण हे सर्व ते का होत आहे त्यांना सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या सगळं मात्र आता
अगदी का असं वागतात, त्यांना काय होतं की आता मल्लिका काकू समोर आल्यानंतर नक्की कोणतं असं सत्य दडलेलं आहे, त्या सत्यापर्यंत आता आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यांच्याकडून ते सत्य आता खरंच जाणून घ्यायचं आहे. यासाठी मात्र आता हे सगळं काही स्वानंदीने ठरवलेलं असतं आणि शेवटी त्या रहस्याचं कारण कोणतं आहे, ते रहस्याचं कारण नक्की आता हे अपघात तर असेल नसेल ना, म्हणजे अपघात काकूनी तर घडून आणला नसेल ना, कारण काकू कोणत्या थराला जाऊ शकतात, काय काय करू शकतात हे आता आपल्याला माहिती आहे. मग आता स्वानंदी आता ठरवते की आता समोरच्या आई वडिलांचा आणि अंशुमनच्या वडिलांचा जो अपघात आहे तो केवळ आणि केवळ मात्र आता हा मल्लिका काकूनेच घडून आणलेला आहे. हे सत्य आता स्वानंदीच्या समोर लवकरच येणार आहे आणि स्वानंदी मात्र आता मल्लिका काकूंना ह्या म्हणजे आईंना मारताना रंगेहात कसं पकडते आणि शेवटी समोर हे सत्य कसं आणते हे आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आणि मित्रांनो, आता समोर जेव्हा ही सत्य येईल तेव्हा तो काकूची काय अवस्था करेल, त्याला काय वाटेल, हे सगळं आता सविस्तर बघण्यासाठी लवकरच आपल्या चॅनलवर या आणि आपल्या पुढचे जे काही डेली अपडेट्स आहेत ते बघण्यासाठी. तोपर्यंत खरंच मनापासून धन्यवाद.